मॅच डेडिकेट करताय जयेश भंडारी यांना. मिस्टर जयेश भंडारी ओव्हर टू कम बॉक्स. यस थँक्यू सो मच. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो मृदुल पाटील स्ट्रायकिंग एंडला. मयूर मर्दे दुसरा मॅच. पहिल्याच बॉल वरती दांडी गुल. फलंदाज मयूर मर्दे शून्याचा चष्मा घालून अगदी हताश हतबल आणि निराश मनानं परततोय डगआउटच्या दिशेनं. पहिल्याच बॉल वरती त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड गॉन. विश्वनाथ जाधवला आपण पाहतो. विशू या नावानं त्याला प्रेम मिळालं. सुप्रीमो मध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार घेणारा खेळाडू आणि तोच खेळाडू आपल्या पालघर जिल्ह्यातला एक तारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. प्रथमेश मोरे, गुड्डू आणि दिवेश मोरे या मॅचचा आनंद घेतात. लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्यांचं देखील आम्ही करतो सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत इथे फलकावरती धावांचं अकाउंट ओपन झालं नाही, परंतु एक विकेट देखील बघायला मिळाली. आता मृदुल पाटीलला पहिला चेंडू अचूक हाताळला. नवीन फलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश घोलप मनोर विभागातला एक दिग्गज खेळाडू पाहतोय. दीपेश घोलप याला एक जबरदस्त फलंदाज आणि आता ती फलंदाजी फक्त तू म्हणता आतमध्ये करावं देखील लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकही धाव न होता फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. दुसरा बॉल यावेळेस मात्र आपण पाहू शकाल स्टीअर केलं होतं बॉलला आणि इथे देखील आपण पाहतो दीपेश घोलप बॅक टू बॅक ची इथे मात्र आपण पाहतो मांडणी केले. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला मृदुल पाटील गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार घरत, ब्रँड ऑफ नवली आणि पवनसूत नवली संघटने ज्यांनी मात्र आपण पाहतोय लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, ज्यांनी भरपूर वर्ष या क्रिकेटची अविरत सेवा आतापर्यंत ते करता आहेत. असे फलंदाज शांत संयमी, फारसं काही ते तोंडाने उत्तर देत नसतात. त्यांची फलंदाजी पाहिल्यानंतर गोलंदाजांना ती उत्तर मिळून जातात. असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार घरत. पालघरचा एक ठीक नक्कीच या गोलंदाजाने हॅट्रिक घेतले. टीना धोडी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. कुमारी टीना धोडी यांच्याकडून मात्र आपण पाहतोय कॅश प्राइज रुपये 500 रुपये आहेत. गोलंदाज मृदुल याला जर हॅट्रिक मिळवली तर. परंतु समोर आता तुषार घरत हा फलंदाज मैदानाच्या आत आहे. यावेळेस मात्र स्टीअर केल्या बॉलला. चेंडू शॉट थर्डमॅन मधून सिंगलला इथे मात्र पूर्ण होते आणि पहिल्या धावेची सुरुवात स्कोर कार्डला स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ जाधव विशू ला आपण पाहू शकाल. 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 1 जाऊन पोहोचते आणि 2 गडी बाद झालेत. एका बाजूला आपण पाहिलं तर दीपेश घोलप बाद झाला आणि तदनंतर मयूर मर्दे पहिल्या बॉलवरती बाद होताना पाहायला मिळाले. मृदुलची गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत आणि विश्वनाथ जाधव अगदी संघर्षाकडून यशाकडची गरुड झेप घेतली असा खेळाडू. अगदी आपण पाहतोय सुरुवातीची परिस्थिती हालाकीची असताना वसई या विभागातून मात्र ज्यांनी निश्चित स्वरूपात उंची गाठली गेली आणि आज विश्वनाथ जाधव जर आपण तपासून पाहिलं तर ऑल इंडिया ओपन चा मात्र आयकॉन खेळाडू, टेनिस क्रिकेटचा लखलखता तारा खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. तुमचा सुरुवातीचा काळ जर संघर्षाचा असेल तर येणारं उत्तरार्ध हे तुमच्यासाठी निश्चित स्वरूपात यशपूर्वक असतं आणि ते विश्वनाथ जाधवचं आपण पाहू शकाल. एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये.
सुरुवातीचा खेळ क्रिकेटचा देखील त्याचा खडतर राहिला, तदनंतर जो ज्याने कमबॅक केला मागे वळून पाहिलं नाही आणि ही महत्वाची भूमिका आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार मृदुल. समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहू शकाल एका हातात झेल टिपण्याची दाट संधी होती, परंतु युसुफ सय्यद सरांच्या हातामध्ये माईक असल्या कारणाने तिथे मात्र झेल टिपला गेला नाही. षटकार आला तुषार घरतच्या बॅटमधनं 6 लगातो 6 षटकार. आणि तुषार घरत ही जोडी आपण पाहिले पवनसुत नवली संघासाठी आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्या सवंगडाची बॅटिंग पाहण्यासाठी त्यांच्या षटकारा कारणाने इथे 6 ठोकले गेले. यावेळेस चेंडू पंचांचे 2 हात समांतर रेषेत येतील आणि पंच दर्शवतात ऑल राईट. इथे मात्र व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या 1 न भर होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 9 धावा. तुषार घरत तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल काही कमालीचा फटका खेळला होता त्यांनी अगदी समोरच्या दिशेने. पुढचा बॉल. यावेळेस सॉफ्ट हँडनं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार मिळाला, त्यानंतर वाईटची धाव देखील मिळाली. म्हणजेच आपण पाहू शकाल सिंगल डबलला स्कोर कार्डला पुढे कसं न्यावं याचे उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुषार घरत. जबरदस्त बॅटिंग. आता त्यांनी सिंगलनं मात्र स्कोर कार्डला पुढे सरकवलं. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10 वरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे उर्वी यांना आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या. करतायत आपल्या याच पालघरचे पुढील फ्युचर मधले विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आपल्याला बघायला मिळतात आणि ते क्रिकेट एन्जॉय करतात. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि षटक संपले. अखेर मृदुलचं इथे कौतुक करावं लागेल, ज्यानं महत्वपूर्ण खेळाडूंना डगआउटच्या दिशेने पाठवलं, चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकात गोलंदाज दूरवाला एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. चिन्मय घरतला आपण पाहू शकाल. एका बाजूला तुषार घरत आहेत, एका बाजूला जर आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव विशू हा खेळाडू मध्ये. पहिलं षटक संपलं, धावसंख्या 10, 2 गडी बाद अशी मात्र स्थिती पाहायला मिळते. इथून मात्र एक चांगला स्टँड घ्यावा लागेल 2 फलंदाजांना. सॉफ्ट हँडने मात्र खेळण्याचा प्रयत्न. जलीश शेखचा काय झेल टिपलाय, जबरदस्त झेल टिपत असताना जलीश शेख. खऱ्या अर्थानं आपण पाहतो 40+ चे खेळाडू आहेत. भरपूर क्रिकेटची अविरत सेवा त्यांनी लेदरच्या माध्यमातून देखील केली, परंतु इथे जर आपण पाहू शकाल काही कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज तुषार घरत. एक षटकार जरूर आला परंतु आता बाद होत आहेत. गॉन. स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट PDTPL सीझन 3 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज युवराज टुकले, मॅन फ्रॉम तिळसे वाडा. वाड्यावरून मात्र एक लांबचा प्रवास करून आलेले मात्र इथे बरेचसे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. पालघर जिल्हा झाला, त्यानंतर वाडा देखील आपल्याला तालुका पाहायला मिळतोय आणि त्यातलाच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच
युवराज डुकले ब्रँड खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चिन्मयीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती घरात अगदी स्वतःवरती थोडे नाराज असतील की बॅटची एज आली आणि त्यानंतर जेलिस शेखचं कौतुक करावं लागेल. काय झेल टिपताना पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय डाव्या हातानं झेल टिपायचा एक निश्चित स्वरूपात भरपूर वर्ष यष्ट्यांच्या मागे त्यांनी मॅचची चित्र बदललेली आहेत आणि अगदी ते आपल्याला पुन्हा बघायला मिळालं. पुढचा बॉल रिव्हर्स स्विचचा प्रयत्न राहिला. युवराज डुकले यांचा सिंगल मात्र परिपूर्ण होईल का? ऑल राईट. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल पूर्ण होते आणि फेकी खराब राहिली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि बघता बघता जर आपण तपासून पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होत असताना धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर या षटकात 2 चेंडू फेकून झालेत. स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट PDTPL तिसरं सीझन आणि आपण पाहू शकाल एक चांगली संकल्पनेतून उभारलेली स्पर्धा. पालघर जिल्ह्याचं क्रिकेट मागे राहता कामा नये या अनुषंगाने या स्पर्धेचा प्लॅटफॉर्म सेट केला 3 वर्षापूर्वी आणि आज ही स्पर्धा मोठी होते. ऑन साइडला फटका चांगला आहे आणि इथे मात्र युवराज डुकले नावाचा ब्रँड ऑफ तिळसे मैदानाच्या आतमध्ये करतोय कहर. आलाय षटकार. लगा तो 6. शकाल ताकदीचं प्रदर्शन बघायला मिळालं. युवराज डुकलेच्या बॅट मधून अतिशय देखणा सुंदर मनमोहित नयन चक्षु असा मात्र हा फटका अतिशय सुंदर पद्धतीने खेळलेला स्ट्रोक होता. अगदी युवराज सिंगची आठवण झाली. डाव्या हाताचा फलंदाज आणि इथे मात्र युवराज डुकलेला आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीने. धावसंख्या जर आपण फलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती 3 गडी बाद. RP लायन्स हा संघाला आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन चिन्मयीचं मात्र इथे आपल्याला पाहायला मिळालं. मागचा चेंडू वेगावरचा होता त्याच्यावरती भरपूर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तदनंतर आता गतीमध्ये परिवर्तन. युवराजची बॅट शांत राहिली. अगदी संयमानं त्याला उभं राहावं लागलं. समोर विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू आहे. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड कडे त्याला यावं लागेल. जबाबदारी खांद्यांवरती ओझं घ्यावं लागेल. एक कर्णधार एक आयकॉन खेळाडू म्हणून तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. अनेक क्रिकेटची मैदानं तुम्ही गाजवलात. मागची झालेली वेळ विसरत नाविन्यपूर्ण आत्ता प्रेझेंट मध्ये तुम्ही काय कराल या भूमिकेला जास्तीत जास्त महत्व दिलं जाईल. स्कोर कार्डला धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. 3 गडी बाद आतापर्यंत झाले. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 4. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. दूरवाल्या एंड कडनं चिन्मय तयार. यावेळेस ऑन साइडला युवराज डुकले पुन्हा एकदा. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. लगा तो 6. स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट PDTPL सीझन 3 2024 हे जबरदस्त आणि देखणं नियोजन. अनिकेत राऊत तुषारदादा संखे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पालघरची मात्र मान इथे उंचावते म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक गावोगावी प्रत्येक जिल्ह्याच्या स्पर्धा होत असतात. मग अनिकेत राऊत यांनी संकल्पना मांडली की पालघरमध्ये देखील दिग्गज खेळाडू आहेत. फक्त ते टॅलेंट आपल्याला दाखवण्याची योग्य संधी मिळत नाही, योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही. आणि मग संकल्पनेतून साकार केलेली ही मात्र एक सुंदर स्पर्धा ना भूतो ना भविष्यती एक क्रिकेटचा देखणा सोहळा आपण पाहतोय. पहिल्या वर्षी आपण पाहिलं तर डे स्पर्धा होती. तदनंतर आता डे नाईट फ्लड लाईटचं क्रिकेट बघायला मिळतं. युवराज डुकले क्या बात है. धूम धडाका आलाय षटकार आणि इथे आपण पाहू शकाल का म्हणून मी एक ब्रँड खेळाडू ओळखला जातो. युवराज डुकलेचा इथे मात्र इन फॉर्म बॅटिंग बघायला मिळाली. लगा तो 6. तर 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या खेळाअखेर आपण पाहतोय 15ची सरासरी राखत 30 धावा
तीन गडी बाद तिथे आपल्याला बघायला मिळतं. सुरुवातीचा काळ कठीण राहिला, परंतु तदनंतर युवराज डुकले नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि त्यानं दर्शवलं की सुरुवातीचे खेळाडू आमचे फेल राहिले असतील, परंतु मला मिळालेली संधी मी सोडणार नाही. संघासाठी अत्यंत महत्वाची भूमिका मला इथून अदा करायची आहे, ज्या अनुषंगाने त्याने तो खेळ दाखवला आणि सध्या संघाला आता सुसज्ज स्थितीमध्ये 2 षटकांचा खेळ संपल्या. अखेर धावसंख्या 30. नवीन गोलंदाज ज्याने पहिल्या षटकात 2 फलंदाजांना डगआउटच्या दिशेने पाठवलं आणि तोच गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मृदुल येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर विश्वनाथ जाधव. अगदी हवेचा जोथ वाढलाय. फलंदाज इथून मात्र संधी घेतील का, मोठ्या फटक्यांचा स्वीकार करतील का, आणि हे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत. विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तिसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूचं बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. अगदी खोलातला बॉल होता. सिंगल मात्र परिपूर्ण होईल, दुसरीचा प्रयत्न राहील का, सिंगलने संतुष्ट राहावं लागतं. विश्वनाथ जाधव देखील एक चांगलं सूझबूझचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. बघा, आपला युवराज डुकले जर चांगल्या फॉर्मात असेल तर आपण एका बाजूने स्ट्रायकिंग एंड कसं रोटेट करता येईल ह्याच्याकडे प्रामुख्याने त्यांनी लक्ष दिलं आणि युवराजला संधी देतात. 5 चेंडू आणि 20 धावांची कडक इनिंग, झंझावती खेळी मैदानाच्या आतमध्ये ज्याने बिल्ड केलंय तो फलंदाज युवराज आतापर्यंत स्ट्रायकिंग एंडला आता पोहोचलाय. मृदुलने पहिल्या षटकात 2 धक्के जरूर दिले, परंतु मागचं षटक विसरावं लागेल. या षटकात युवराज आहे, ऑन साईडला खेळला फटका, डीप मधून प्रोटेक्शन येईल, फेकी येईल, तद्वरती सिंगलने तुम्हाला संतुष्ट राहावं लागेल. संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून मृदुलची वर्णी का लागली हे देखील त्यांनी स्वतः आता सिद्ध केलंय की समोर युवराज असेल, समोर विश्वनाथ जाधव असेल, हरकत नाही. कर्णधाराने दाखवलेला जो विश्वास आहे तुम्हाला सार्थ ठरवायचा आहे, ज्या अनुषंगाने सध्या गोलंदाजी चाललंय. 2 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 32 ऑन द स्कोर कार्ड. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज रेडी होतील स्कोर कार्ड वरती. यावेळेस मात्र आपण पाहतो विश्वनाथ जाधवचा फटका फसलाय, रिस्क त्याने पत्कारली आणि तिथे मात्र तो फेल झालाय. फलंदाजांनी पकडलाय झेल आणि विश्वनाथ जाधव झालाय फेल, गॉन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रितेश खैरत, बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता मागचा जो झेल टिपला गेला नेस्टर दंबा जो आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय, ओमन क्रिकेटसाठी नॅशनल इंटरनॅशनल क्रिकेटपटू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. ओमन या संघातून ज्याने लेदर क्रिकेटचा भरपूर चांगला खेळ केला आणि आज आपण पाहू शकाल नेस्टर डंबा हा आपल्याला खेळाडू बघायला मिळतो, ज्यानं मात्र अतिशय सुंदर पद्धतीने झेल टिपला. आणि एक मोठा खेळाडू बघा, आपल्या याच पालघर विभागातून मोठमोठे खेळाडू आहेत, परंतु प्लॅटफॉर्म मिळत नव्हता आणि तो प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम अनिकेत राऊत यांनी मात्र जरूर दर्शविलं आणि सध्या पालघरचं क्रिकेट अगदी सुंदर पद्धतीने पुढे गेलंय. क्रितेश खैरत, पहिला बॉल त्याच्यासाठी मृदुलचा. आपण पाहू शकाल येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार करू शकत नाही याची त्यांना देखील उत्तम जाणीव आहे. गोलंदाजांना मात्र वेगासहित अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण, अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. चांगला चेंडू, अगदी चेंडूकडे शेवटपर्यंत क्रितेश खैरत यांचं लक्ष होतं, परंतु मृदुलने सांगितलं की सहजरीतीनं नाही. जे तुमच्या फलंदाजीचे 4 गडी बाद झालेत त्याच्यावरती 3 गडी माझ्या नावी आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही माझ्या विरोधात सहजरीतीनं रिस्क घेऊ शकत नाही, ज्या अनुषंगाने गोलंदाजी करत असताना उत्तर देत आहेत. ऑन साइडला क्रितेश खैरतच्या बॅट मधनं क्रितेश देखील जरूर सांगतोय तू असेल उत्कृष्ट गोलंदाज, परंतु मी माझ्या संघाचा अगदी भरोशाचा फलंदाज आहे. लगा तो 6.
ग्रुप प्रेझेंट PDTPL सीझन 3 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर फलंदाजी 38 लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचा चेंडू या षटकार आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये मृदुल मेहर यांचं आगमन झालं आहे कॉम्बॉक्स मध्ये. आज आपल्याला त्याचा आवाज ऐकायला पाहायला भेटेल. विरार भागामध्ये एक सुप्रसिद्ध आवाज. मृदुल मेहर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. यावेळी जर आपण पाहिलं तर चेंडूला स्टीअर केले. चेंडू शॉट पॉइंट मध्ये जिथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल मिळतोय. हितेश वझे आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असे मात्र हितेश वझे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरचे हार्दिक स्वागत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मृदुलजी मेहर विरारचा मात्र गोड आवाज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं हे आपल्याला पाहायला मिळतील आणि निश्चित स्वरूपात ते आम्हाला रिझवतील या मात्र शंका नाही. 3 षटकांचा खेळ संपला. मृदुलजी आणि धावसंख्या 39 या फलकावरती आहेत. 4 गडी देखील बाद झालेत आणि आपण पाहू शकाल अत्यंत महत्वाची लढत. टाइमचं अनिवार्य बंधन आहे तुम्हाला. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटात फेकणं आहे आणि जर 6व्या षटकाला 25 मिनिटं ओव्हर झाली असतील तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. अनेक रेग्युलेशन आहेत. क्रिकेट हा खेळ फक्त आता खेड्यापाड्यातला राहिलेला आहे. त्याच्यासाठी रेग्युलेशन नियम या सगळ्या गोष्टी आल्यात मित्रांनो. त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. आपण पाहू शकाल आता 3 षटकं फेकून झाली. 39 धावा फलकावरती आहेत. क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी पहिला बॉल त्याने चेक केला. दुसऱ्या बॉलवरती कडक प्रहार ऑन साइडला ठोठावलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. वकास दांडेकर हा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. मॉडर्न शिरगाव या संघासाठी ज्यानं भरपूर वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं. अगदी कमी वयात ज्याला संधी मिळाली आणि वकास दांडेकरला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. एकोणचाळीस धावा धावफलकावरती असतील आणि आपण पाहतोय आता वकास आल्या गोलंदाजी ट्रॅकला. यावेळी स्टीअर केले बॉलला. क्रितेश खैरत अतिशय चांगला स्ट्रोक मात्र त्यांनी खेळला. थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये फंबल झाला परंतु सिंगल इथे पूर्ण होत आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. अर्धपडाव संपला 6 षटकांचं आणि धावसंख्या तिथे मात्र पोहोचली ती म्हणजे 39. आता 40 धावा या फलकावरती लागल्या. 4थ्या षटकाला देखील सुरुवात झाली. युवराज खेळतोय 6 चेंडू आणि 21 वरती तर एका बाजूला क्रितेश खैरत खेळतोय 4 चेंडू आणि 8 वरती. या दोघांना आता इथून संघाला पुढे घेऊन जावं लागेल कारण महत्वाचे जे खेळाडू होते प्रथम फळीचे जे फलंदाज होते त्यांनी संघाची साथ लवकर सोडली आणि तदनंतर आता युवराजच्या खांद्यावरती जोर आहे आणि त्याला इथून दाखवावं लागेल की मैदानाच्या आतमध्ये डगआउट अगदी आपसुकतेने आपल्याकडे पाहताय. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. स्वतःला सिद्ध पुन्हा करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळी जर आपण पाहिलं तर काही यष्टिरक्षण केलंय आणि जलील शेख यांनी मात्र उगाच नाही. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की एक लेजेंडरी खेळाडू आहेत ज्यांनी भरपूर वर्ष लेदर क्रिकेटची देखील सेवा केली. टेनिस क्रिकेटमधले अनेक हिरे घडवले. आज वकासला आपण पाहू शकाल निश्चित स्वरूपात. त्याच्या मागचं कारण देखील जलील शेख आहेत ज्यांनी सातत्याने मार्गदर्शन गायडन्स अनेक गोष्टी त्या मात्र देत असतात खेळाडूंना. आज इथे जे लेदर क्रिकेटचे क्रिकेटपटू आहेत त्यांनी मगाशी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की हे मैदान इथे काहीच नसताना आम्ही इथे आलो होतो आणि आज हे मैदान असं चांगलं बघून आम्हाला देखील खूप छान वाटतं. ऑन साइडला खेळला क्रितेशनं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु चेंडू थांबणं कठीण राहील. आलाय PDTPL चौकार. बॅक स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट PDTPL सीझन 3 आणि ज्यामधला अत्यंत महत्वाचा सामना रंजक सामना आजच्या दिवसातला. एका बाजूला RP लायन्स कन्स्ट्रक्शन विक्रमगड वाडा. बाजूला आपण पाहू शकाल संघ तो म्हणजे सन ग्रुप. बॅटिंग करतो तो म्हणजेच RP लायन्स जिथे 46 धावा आणि 4 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. कारण रन रेट जर आपण पाहिला तर 13.14 आपल्याला पाहायला मिळतो आणि यावेळेस क्रितेश फुलर लेनचा बॉल सोडणार नाही. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. लगातो 6. षटकार 6.
फलंदाजी, कारण याच विभागातला खेळाडू प्रत्येक प्रेक्षक अगदी त्याच्याकडे एक अपेक्षेने पाहतं की क्रिकेटचा खेळ बहरदार होईल आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याने केलाय देखील. पंचांकडे मागणी केली होती वाईटची, पंचांनी दर्शवले की हा चेंडू चांगला आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली 52 वर चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर निश्चित स्वरूपात आतापर्यंत या चेंडूला वाईटसाठी चॅलेंज करायचं आहे. आणि क्रितेशने सांगितलं एका बाजूला युवराज डुकले सांगतो हरकत नाही आपण घेऊया, आणि वॉर रूम मध्ये तिथे पंच पोहोचतील आणि ते दर्शवतील की हा चेंडू कुठल्या पद्धतीचा राहिलाय. अगदी सुंदर मात्र आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा, आणि दुसऱ्या दिवसातला मात्र आपण पाहतो सामना देखील दुसरा. एका बाजूला आरपी लायन्स, एका बाजूला आपण पाहू शकाल सन ग्रुप, आणि यांच्यातली अत्यंत महत्वाची अशी ही लढत. संध्याकाळचं सत्र, गुलाबी थंडी आणि ही हवेची झोक अगदी अंगाला बिलगून जात असताना निश्चित स्वरूपात संध्याकाळचं वेद आणि थंडीचं सत्र वाढेल, दमट कोरडं वातावरण होईल आणि तदनंतर 6 ते 6:30च्या दरम्यान फ्लड लाईटचा आनंद घेता येईल. आणि क्रिकेटला मात्र एक वेगळी क्वालिटी, वेगळी उंची या PDTPL ला बघायला मिळेल. उद्याच्या दिवसापासून आपण पाहतो आमदार चषकाला सुरुवात होईल. ऑल इंडिया ओपन खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. ज्या पद्धतीनं युसुफ सय्यद सरांनी उल्लेख केला होता, अगदी भारत देशभरातले खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथे ओव्हरम क्रिकेटची मांदियाळी, सगळे स्टार दिग्गज ब्रॉडकास्ट खेळाडू आपण बघणार आहोत. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार होईल. वकास धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52 वरती. व्हाईट बॉल मात्र तो आपल्याला पाहायला मिळाला. तर यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला ढकललंय. कव्हर पॉइंट वरती मात्र आपण पाहतो डीप मधून खेळाडू प्रोटेक्शन देतील, फेकी येईल. तद्वरती जर आपण पाहिलं तर सिंगलनं आकार घेत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 54 धावा या धावफलकावरती आहेत. अगदी शेवटचा बॉल बाकी असेल. 6 षटकांचा मॅच, आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर आता 4थ्या षटकाचा खेळ जवळपास पूर्णत्वाला चाललाय. आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 54 वरती जाऊन पोहोचलाय. क्रितेश घरत एका बाजूला चांगली बॅटिंग करतोय, तदनंतर युवराज डुकले वाडा तिळसा विभागातला हा खेळाडू, जबरदस्त फॉर्मात असणारा खेळाडू. 2024-25चं कॅलेंडर निश्चित स्वरूपात जो गाजवणार त्या अनुषंगाने सध्या तो फॉर्म घेऊन आलाय. अगदी खोलातला बॉल होता तिथे मात्र आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षण, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. बघता बघता 2 धावा अगदी चित्याच्या चपळाईने पूर्ण झाल्यात आणि या धावसंख्या 2 न आकार घेत जाऊन पोहोचते ते म्हणजेच अब तक 56 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. टाइम जास्त स्पेंड करू नका मित्रांनो, लक्षात घ्या तुम्हाला 5 षटकही 25 मिनिटात फेकणं गरजेची भूमिका आहे. 6व्या षटकाला जर 25 मिनिटांचा विलंब संपला असेल तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. ही वारंवार सूचना तुम्हाला द्यावी लागते, याची दक्षता घ्या. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. घेऊया तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे उर्वी यांना. ग्रुप प्रेझेंट PDTPL सीझन 3. मनीष गावड कुठे असाल तर युसुफजी सय्यद यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा. कमिटी मेंबर्स मनीषजी गावड आपण कुठे असाल तर प्लीज कमेंट्री बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करा. अतिशय सुंदर अशी ही आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला क्रितेश घरत, एका बाजूला युवराज डुकले. 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. क्रितेश घरत आपल्याला पाहायला मिळतोय आता योग्य रीतीने तो सेट झालाय. ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेटचा भरपूर मला व्यवस्थित माहिती नाही, परंतु ते देखील क्रिकेटमध्ये तो निश्चित स्वरूपात एक जाबाज फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरआर्म शॉटी क्रिकेटसाठी स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आतमध्ये ग्रुप पाहायला मिळतोय
टॉस जरूर त्यांनी जिंकला आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी सुवर्ण काळ राहिला, परंतु मध्यस्थीचा जो काळ राहिला तिथे मात्र युवराज डुकले आणि क्रितेश घरत यांनी थोडंसं संकट आणलं त्यांच्यावरती आणि आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 5 फेकण्याकरता हितेश वझे आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस आपण पाहू शकाल अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, परंतु वेगावरती बीट केलं फलंदाज क्रितेश घरत याला. आपण पाहतोय हितेश वझे यांना एकदष्टपुष्ट यष्टीचे उत्कृष्ट बांधायचे असे मात्र हे गोलंदाज आणि स्लॉक षटकामध्ये तुम्हाला याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागते. फलंदाज तिथे पूर्णतः सेट झालेले असतात, परंतु त्यांना शांत ठेवावं लागतं आणि ती देखील तुमच्याकडे कला कौशल्य असणं गरजेची भूमिका आहे. अगदी आपण पाहू शकाल संध्याकाळचं सत्र ड्यू फॅक्टर हळूहळू मॅटर करेल आणि इथे मात्र आपण पाहतोय क्रितेश घरत बिरवाडीचा वंडर बॉय त्याच्या बॅट मधून आलाय, लगा तो 6, षटकार 6. जरूर तो लेट आलाय मैदानाच्या आतमध्ये, डाऊन ॲट 5 साठी आला, परंतु ग्रेट फलंदाजी. यावेळेस आपण पाहू शकाल अगदी खोलातला बॉल होता, स्वतःवरती नाराज आहे, शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू स्वतः शफल झाला, फॉलो केलं गोलंदाजानं पुन्हा एकदा हितेश वझेनं. ऑल राईट, जे संघ मात्र इथे अवेलेबल आहेत आणि ज्या संघाला जेवणाची आता जर गरज असेल, जर तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्ही तुमचे कुपन कलेक्ट करा आणि रिच टू मनी जो स्टँड आहे आपला त्याच्या मागे जेवणाची सुविधा उत्तम रीतीनं चालू आहे, त्याची दक्षता घ्या. जे संघ आपल्या आजच्या दिवसातले 4 आपण पाहतोय, ज्यांना जर जेवायचं असेल तर आपण आपले कुपन कलेक्ट करा आमच्या कमिटी मेंबर्सशी आणि तिथे जेवणाची सुविधा चालू आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट साठी आणि तिथे वॉर रूम मध्ये जे काही असेल, दूध का दूध पाणी का पाणी, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आज आधुनिक क्रिकेट भरपूर बदललंय, जिथे मात्र आपण पाहतो युट्यूब लाईव्ह ही संकल्पना आली आणि आज या क्रिकेट इथून जर आपण मागचं 15 ते 20 वर्षापूर्वी क्रिकेट पाहिलं तर रिव्ह्यू सिस्टम, युट्यूब लाईव्ह ह्या अनेक गोष्टी नव्हत्या, परंतु आज या क्रिकेटला एक वेगळं वलय प्राप्त झालंय. आज टेनिस बॉल क्रिकेट, वेळ सोडणारं क्रिकेट म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेट. तुम्ही युट्यूबला कधीही बघा, 365 दिवस पावसाळ्यात देखील रबर बॉलचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. इथे जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात नॉट आउट हा मात्र इथे सिग्नल आलेला आहे. पहिलेच ग्लोव्हजने मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केले होते जली शेख यांनी. जर तिथे चेंडू व्यवस्थित कलेक्ट झाला असता तर बाद होण्याची दाट शक्यता राहिली असती. 63 धावा धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर षटक क्रमांक 5 मध्ये मनीषजी गावड आपण कुठेही असाल तर प्लीज या, वेळ जास्त जातोय त्या अनुषंगानं आपण कुठेही असाल तर प्लीज यायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 63. मृदुलजी मेहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत, विरारवरून लांबचा प्रवास करून ते इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचा गोड आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाकरिता रिझवतील. ते निश्चित स्वरूपात या पुढच्या इनिंगमध्ये 63 धावा आणि धावसंख्या जर आपण पाहिल्या तर 4 गडी बाद होत असताना 5व्या षटकात 5वा बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. युवराजला आपण पाहतोय, सुरुवातीच्या काळात युवराजची चांगली फलंदाजी राहिली, तदनंतर क्रितेशनं सावरलं. 12 मध्ये 26 झंझावाती अगणित फलंदाजी, ज्याच्या बॅटमधनं काय धावा आल्या. आता शेवटचा चेंडू असेल या षटकातला, हितेश वझेला आपण पाहतोय. एका बाजूला 7 चेंडूंचा खेळ पूर्ण करत असताना 23 धावा युवराजच्या देखील महत्वाच्या आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ऑन साईडला समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. अगदी शेवटच्या क्षणाला हा झेल धरती मातेला दान केला. आपण पाहतोय प्रतीक दोधडे, मॅन फ्रॉम उपलाट इथूनचा मात्र खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात झेल तर सुटलाय आणि संधी मिळाली ती म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण पाहतो युवराजला, ज्यानं चांगली फलंदाजी केली होती. मिनी हेलिकॉप्टर उडवला होता आणि अगदी शेवटच्या क्षणाला रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल चेंडू अगदी वेगाने आला आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विनिंग द मॅचेस म्हटलं जातं. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि युवराजची बॅट जर इथे विशेषतः बोलली गेली तर मग धावांचं इथे वॉल्कन इरप्शन, ज्वालाचा उद्रेक होईल म्हणायला हरकत नाही. पॅडल स्वीप करायचं होतं. इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं
धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 63 वरती आहे आणि जर आपण तपासून पाहिलं अनिकेत दादा राऊत आपण कुठे असाल तर प्लीज कॉन्टॅक्ट करायचा आहे. काहीतरी जे असेल ते आत्ताच पहिले षटक चालू होण्याच्या आधी, कारण इथून आपण पाहतोय या षटकात जर आपण पाहिलं तर एक चेंडू एक्स्ट्रा देखील हाताळला गेला आहे. ऑल राईट, गुणलेखनात थोडंसं इथे व्यत्यय येत आहे. पहिला चेंडू जो आहे तो नो चेंडू. मॅन्युअल आणि डिजिटल दोघांमध्ये देखील इथून स्कोर षटक क्रमांक 5 चा खेळ संपला आणि 63 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 63 धावा या धावफलकावरती आहेत आणि जर खऱ्या अर्थानं आपण तपासून पाहिलं तर आता 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला, एक मिनिट गुणलेखनात व्यत्यय येत आहे. आपण इथून 66 66 शेवटच्या चेंडूवरती सिंगल आणि नो चेंडूचा देखील एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतोय. तो धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 66 वरती. आता शेवटचे 6 चेंडू फेकण्याकरिता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. वकासला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला क्रितेश घरतच्या बॅट मधून रिच मनी या स्टँडला सलामी करणारा क्रितेश घरत नावाचा लगातो 6 षटकार. जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 72 वरती. अगदी चांगली फलंदाजी क्रितेश घरतनं मात्र संध्याकाळचं सत्र अगदी डोक्यावर घेतलं म्हणायला हरकत नाही. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. झेल अतिशय सुंदर पद्धतीने टिपलाय फलंदाज क्रितेश घरत. बॅक टू द डग आउट गॉन. झेल देखील तुम्हाला तो एका हाताने पकडायचा आहे ह्याचे देखील लक्षात घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील ला आपण पाहतोय. षटक क्रमांक 6. एका हाताने जर तुम्ही झेल टिपाल तर तिथे मात्र तुम्हाला गॉगल गिफ्ट दिला जाईल. रिच टू मनी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय न्यू लकी ऑप्टिकल्स. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 72 वरती गडी बाद झालेत आतापर्यंत. आपण पाहतोय 5 अर्धा संघ गारत परंतु संघ सुसज्ज स्थितीमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज वकास तयार. ऑन साइडला मात्र खेळलाय लॉंगॉनचा खेळाडू तिथे मात्र तैनात. सिंगल मात्र मिळते. या सिंगलनं संतुष्ट राहावं लागेल कारण युवराज डुकले ब्रँड ऑफ तिळसे आपल्याला आणि त्यानं खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्या संघासाठी केलंय. 73 आणि 3 चेंडू अत्यंत महत्वाचे राहील. या 3 चेंडूंचा खेळ कुठल्या पद्धतीने पुढे घेऊन जाईल. आरपी लायन्स या संघाचं टार्गेट कितीचं सेट केलं जाईल अनेक प्रश्न आपल्याला बघायला मिळतील. या प्रश्नांची उत्तरं अगदी थोड्या वेळात तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 73 वरती. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. PDTPL सीझन 3 मध्ये अगदी सुंदर असं एक जबरदस्त मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळतं.
स्वरा युवा ग्रुपचे प्रॉपरायटर आपल्याला पाहायला मिळतात तुषार संके सर. आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं शुभ औचित्य साधून आलेली ही स्पर्धा आज पालघर जिल्ह्यात एक सुंदर पद्धतीने मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळतं. अनिकेतजी राऊत आणि त्यांची एंटायर टीम अथक परिश्रम आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा सत्यात आपल्याला उतरवताना पाहायला मिळतात. आरपी लायन्स संघ तुम्हाला विनंती करतोय जो तुम्हाला डगआउट दिलेलं त्याच्यामध्ये तुम्हाला स्थानापन्न व्हायचं आहे. बॅरिगेट सोडायचं. जिकडे आपण जे सगळे आमचे लाडके प्रेक्षक राजे आहेत आणि आरपी लायन्स संघ तुम्हाला विनंती करतो तुम्ही आतमध्ये बसा. रेग्युलेशन शिस्तीचा खेळ आपला असणं गरजेचं आहे. बघा बॅरिगेडला जवळ कोणी उभं राहायचं नाही. आरपी लायन्स पूर्ण डगआउट प्लेअर डगआउट बसा. हे लक्षात डगआउट तुम्हाला दिलं गेलंय. डगआउटच्या कुठलाही खेळाडू यायचं नाही लक्षात घ्या प्लीज. यस थँक्यू सो मच. पुन्हा एकदा विकास तयार होतोय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहुल पाटील यांनी मात्र निश्चित स्वरूपात पुकार दिला होता की मार, परंतु इथे मात्र आपण पाहतो सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला आणि राहुलचा सॅक्रिफाईस करतोय, कॉम्प्रोमाइज करतोय युवराजसाठी. कारण युवराजनं आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, त्याला इथे मात्र निश्चित स्वरूपात स्ट्रायकिंग एंडला आणणं ही गरजेची भूमिका राहिलेली आहे. नवीन फलंदाज दाखल होतील, परंतु आता सध्या स्कोर कार्डला धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 74 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 74 धावा या धावफलकावरती असतील आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली 74 धावा या धावफलकावरती आहेत. यतीश पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत जे आता नॉन स्ट्रायकिंग एंडला. अगदी शेवटचा बॉल 74 धावा आणि 6 गडी बाद युवराज डुकले या फलंदाजांना प्रभावी केलं या पहिल्या मॅच मध्ये. क्रितेश घरतची बॅट अगदी जबरदस्त पद्धतीने बोलली. विश्वनाथ जाधव फ्लॉप शो राहिला, परंतु गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवतील. पुढचा बॉल घेऊन वकास तयार. यावेळेस अगदी खोलातला बॉल दांडी गुल. फलंदाज युवराज डुकले अगदी शेवटपर्यंत झुंज घेतली, परंतु आता शेवटच्या क्षणाला त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. 6 षटकांचा खेळ चांगल्या रीतीने संपला आणि बॅटिंग करत असताना आरपी लायन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच 74 धावांपर्यंत पोहोचला. 75 धावांचं हे टार्गेट अत्यंत महत्वपूर्ण राहील आणि या 75 धावांची रंजक कहाणी घेऊन येतील मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ विरार मृदुल मेहर यांचा आवाज आपण ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा संगीत कक्षात डीजे उर्वीकडे. दोन्ही संघाने जेव्हा मॅच लाईन अप करून जे रूल्स मैदान सोडायचं आहे. बघा आजच्या दिवसामध्ये आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाहणार आहोत मृदुलजी मेहर यांचा आवाज ऐकायला भेटेल. विरार भागावंत आणि विश्वास पाटील विश नेटवर्कचे फाउंडर विश्वासजी पाटील यांनी एका हाताने छेड विश्वास पाटील या तुम्हाला स्पोर्ट्स गॉगल दिले जातील. रिस्क टू मनी प्रायव्हेट लिमिटेड फाउंडर रोशनजी जैन यांच्याकडून स्पॉन्सर स्पोर्ट्स गॉगल दिले जातील. विश्वास पाटिल यायचं बघा. प्रत्येक सभी दर्शकों के लिए इस वक्त खुशखबरी होगी. कोई भी दर्शक मैदान के बाहर अगर कैश को लपकते एक हाथों से उनके लिए स्पोर्ट्स गॉगल गिफ्ट दिए जाएंगे. पुरस्कार उनके लिए भी होगा. जो भी दर्शक यहाँ पर पहुंच रहे हैं उनके लिए भी हमने इनाम रखा हुआ. अगर एक हाथ से कैश लपकते हैं तो उनके लिए रिस्क टू मनी प्राइवेट लिमिटेड रोशन जी जैन सर इनके तरफ से गॉगल्स दिए जाएंगे. तो दर्शकों अगर आप घर पर बैठकर मैच का लुत्फ उठा रहे तो आप पीडीएस के मैदान पर आप आ जाइए. कोई एंट्री फीस नहीं ली जाएगी, फ्री एंट्री है. पालघर जिले में पालघर तालुके में बोईसर शहर में अपने बोईसर में ये प्रतियोगिता आपके रखे गए. आप मैदान के अंदर आकर इस मैच का लुत्फ उठाइए, इस टूर्नामेंट का लुत्फ उठाइए. सम्माननीय तुषारजी संके सर इनके नेतृत्व में प्रतियोगिता खेली जा रही है. लगातार तीसरे सालों में स्वरा युवा ग्रुप प्रेजेंस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग एडिशन 3. ओवर टू कॉम्बॉक्स जहां पर होंगे मृदुल मेहर और ये प्रतियोगिता हम लाइव देख रहे हैं 7070 यूट्यूब चैनल और विश नेटवर्क यूट्यूब चैनल के ऊपर.
हॅलो 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 चेक हॅलो चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा तसेच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे आणि पाहुण्यांच्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आणि सामन्याला सुरुवात करतोय. आजचा दुसरा दिवस ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय जबरदस्तरित्या एक आयोजन. हा सन्मान्य आशिषजी संख्ये साहेब या आपल्या शुभस्ते आपण विश्वास पाटील यांना हा गॉगल गिफ्ट करते. घालायचा बघा, एका हाताने झेल टेपलाय. आगरी वाघ सरपाण्याचा डॉन अप्रतिम खेळाडू आहे, अप्रतिम फिल्डर आहे, ज्याचे व्हिडिओज खूप व्हायरल झाले. क्षेत्राचे आणि नेव लकी ऑप्टिकल यांच्याकडून गॉगल चालले आहेत. रोशनजीने स्पॉन्सर केला बघा. विश्वास आपण कॉल करा आपल्या मित्रांना सुद्धा बोलवा आणि एका हाताने झेल टिपा आणि गॉगल जिंका असं सांगायचं. ओ टू कम बॉक्स. येस थँक्यू सर. सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतं जिथे आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. एकीकडे सन ग्रुप विरोधामध्ये आरपी लायन्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष आपण पाहायला गेलं तर 75 धावेंचा वन धाफकार आपल्याला पाहायला मिळतं, जिथे धावत संख्या आपल्याला पाहायला मिळतं 75 धावेंचं लक्ष. दोन असे संघ जिथे एकीकडे सन ग्रुप आपण पाहतो, दुसरीकडे आरपी लायन्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पीडीटीपीएल अर्थातच पालघर टेनिस डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतं. एक भव्य दिव्य असं आयोजन आणि ओरम क्रिकेटचे खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतात. येणारे 36 चेंडूंमध्ये 75 धावांचा अमन धाफकार आपल्याला पाहायला मिळतं. आमचे समालोचक मित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांना एक व्हॉइस ऑफ बोईसर या नावाने ओळखलं जायचं असे आमचे युसुफजी सय्यद असतील. सोबतीनं आपले मित्र उत्कर्षजी पाटील यांना देखील आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहायला गेलं तर 70-70 नेटवर्कच्या माध्यमातून तसेच विश नेटवर्क यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ह्या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. पहिला सामना ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, दोन तब्बल संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. एकीकडे निलेश फायडर विरोधामध्ये स्वरा विकी 11चा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी अनिकेत रावत यांची खऱ्या अर्थानं चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि स्वरा 11 संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. स्वरा विकी 11चा संघ विजयी. आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. दोन असे संघ जिथे आपल्याला लक्ष पाहायला मिळतं 75 धावेंचं लक्ष धाफकार आपल्याला पाहायला मिळतं. सोबतीनं उत्कर्षजी पाटील देखील असतील. सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा येतो पंचांकडून. पंच आपल्याला आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक नामांकित असे पंच आपण पाहतोय, ज्यांचा खऱ्या अर्थानं आपण पंच पाहायला गेलं तर भारतभर ज्या पंचांची चर्चा राहिली, ऑल इंडियन पंच म्हणून ज्यांना ओळखतो असे सतीशजी कुरुप सर असतील, त्याचप्रमाणे मुन्ना पठाण सरांना आपण पाहतोय, सुमित देशमुख ह्या सरांना देखील आपण पाहतोय, जेपी पॅनल आहे हे सर्वांना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू घेऊन या ठिकाणी विश्वनाथ जाधव. निर्धाव चेंडू काय गोलंदाजी हाताळली जाते. पहिला चेंडू सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवलं जातं. भेदक मारा केला जातो या ठिकाणी. निर्धाव चेंडूने सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विश्वनाथ जाधव म्हटलं तर एक ऑल इंडिया खेळाडू म्हणून ओळखला जातो, बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक प्राऊड ऑफ वसई तालुका म्हणून ज्याकडे आपण पाहतोय हा विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव पॉइंट रिजन मध्ये घेतली जाते. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती आहे. आणि हे अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. ह्या ठिकाणी सन्मान दिला जातो खऱ्या अर्थानं आणि सिंगल धाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विश्वनाथ जाधव खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर तितकाच मोठा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. जसं म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं, तसाच अनुभवाने भरलेला खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. परंतु यावेळेला काय फुल सक्सेसफुल वंडरफुल सीमारेखा बाहेर जात असताना चेंडूला एक धडाडीची सुरुवात करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय खेळाडू
होतोय 8 धावा धाफळकावर येत असताना आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्या सोबत आपण पाहतोय मृणाल घरात. एक क्रिकेटची प्रचंड आवड आज मैदानामध्ये त्यांना देखील घेऊन येत असताना पाहायला मिळतं. 2 सलामीवर बॅटर यावेळेला विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गतीमध्ये परिवर्तन केला जातोय. विश्वनाथ जाधव देखील कमबॅक करणं जातोय आणि तशा प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना पाहायला मिळत. सिंगल धाव घेतली जाते. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातो. पंचांच्या वेळेला 1 to go चा कॉल येत असताना 5 चेंडूंचा खेळ जिथे धावसंख्या 9 धावा धाफळकावर येत असताना. देखिए MH04 KL 5601 ब्लैक ऑरा गाड़ी डी डेकोर कंपनी के गेट के सामने लगाई गई. प्लीज वो गाड़ी वहां पर से निकाल दीजिए. कंपनी की जो गाड़ियां उन्हें तकलीफ हो रही है. MH04 KL 5601 ब्लैक ऑरा हुंडई की गाड़ी है. प्लीज देखिए दर्शकों, किसकी भी गाड़ी हो, फिर हमारे मेहमान हो या फिर खिलाड़ी, हम उनसे गुजारिश करें गाड़ी वहां से तुरंत हटा दीजिए. ये डेकोर कंपनी में जो गाड़ियां उन्हें निकलने के लिए तकलीफ हो रही है. ब्लैक और हुंडई की गाड़ी MH04 KL 5601. सहा चेंडूंचा खेळ होत असताना 10 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतं. जिथे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं 36 चेंडू 75 धावेंचं भलं मोठं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्या प्रकारची सुरुवात एकीकडे मस्जिदला आपण पाहतो जिथे 3 चेंडू 8 धावेंवर खेळतो, तर दुसरीकडे प्रतीक 3 चेंडू 2 धावेंवर खेळत असताना एक संथ गतीने सुरुवात करतोय. धावसंख्या आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ होत असताना 10 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. जिनके सपनों में जान होती है ना, जीत भी उनकी उतनी ही पहचान होती है. या ठिकाणी खऱ्या अर्थानं तितकीच मेहनत करावी लागेल, कारण गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये पहिल्या 6 चेंडूमध्ये 10 धावा धाफळकावर येत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी यावेळेला शोएब मेमन आवा या नावाने प्रसिद्धी मिळते आणि आवा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 6 चेंडू 10 धावा धाफळकावर येत असताना 75 धावेंचं भलं मोठं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. विश्वनाथ जाधव एक मोठं क्रिकेट खऱ्या अर्थानं आज प्राऊड ऑफ पालघर, प्राऊड ऑफ वसई तालुका असा धानिव गावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं सुप्रीमो सारखे एक भारतातील प्रसिद्ध अशी टुर्नामेंट आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा विश्वनाथ जाधव यावेळेला 6 चेंडू 10 धावेंवर कुठेतरी थोडासा महागडा पडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेला गोलंदाज शोएब मेमन आवा या नावाने भरपूर अशी प्रसिद्धी मिळते. हा आवा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. भन्नाट वेग, परंतु यावेळेला पंच आमच्यापर्यंत वळतात. अर्थातच चेंडू यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर जातोय. चेंडू अतिरिक्त धावेने यावेळेला पुन्हा एकदा धाव संख्येत भर पडली जाते. 11 धावा एक्स्ट्रांचं रूपांतराने धाव फलकामध्ये यावेळेला भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला उंची जास्त आहे, परंतु वन बॉम्ब सीमारेखा पार यावेळेला चेंडू जातोय का? यस, पंचांचं डिसिजन यावेळेला 4 धावा. अर्थातच धाव संख्येत पुन्हा एकदा असताना आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 15 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. थोडासा कुठेतरी महागडा हॅलो नंतर 5 धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. वेगवान गतीचा चेंडू, परंतु यावेळेला काय क्लास इज परमनंट बट शॉट इज, आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर कलात्मकतेने भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. एका वेगळ्या शैलीने खेळला गेला हा शॉट एक क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एसटीचे
काय सुरुवात केली आतापर्यंत जबरदस्तरित्या. आवा थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना खोलवा टप्प्याचा चेंडू परंतु यावेळी पुन्हा एकदा दर्शवून दिले. हे खेळाडूमध्ये खऱ्या अर्थाने टेक्निक आहे तितक्याच प्रमाणात आपण पाहायला गेलं तर कौशल्य आहे आणि कौशल्य दर्शवत असताना या ठिकाणी कलात्मकतेने भरलेले फटके या ठिकाणी क्रिकेटचं सौंदर्य दर्शवत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आयुष्याच्या पटलावर यशस्वी व्हाल असंच नाही परंतु आत्मविश्वासाचा वजीर असेल ना तर मात्र वेगळी मजा येते. तर या ठिकाणी तशा प्रकारची फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आज वेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय सुप्रतिम एसटीचे क्या बात है. या ठिकाणी प्रेक्षक मायबाप वर्ग या ठिकाणी आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा आपण पाहतोय नेट क्रिकेट मधले परंतु आज टेनिस क्रिकेटचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वर्ध विकेटचा मारा हवा आतापर्यंत थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना पाहायला मिळतो. यावेळेला काय झेल टिपली जाते विश्वनाथ जाधव त्या ठिकाणी टिपलाय झेल संपलाय खेळ. बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना पहिला गडी एसडीजे. जरा जास्त वेळ दौडू नका घाई करा. धाफकर आतापर्यंत आपण पाहायला गेला तर 1.4 चेंडूंचा खेळ होत असताना 25 धावा धाफकावर येत असताना पाहायला मिळतात. परंतु मस्जिद ज्या प्रकारची खेळी केली 6 चेंडू 22 धावींची खेळी ज्याच्या बॅटमधून अफलातून षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती तशा प्रकारची सुरुवात करून दिली परंतु लक्ष आपण पाहायला गेलं तर 75 धावींचं लक्ष धाफकर आपल्याला पाहायला मिळतं. अजून देखील 50 धावा धाफकावर लगावायच्या आहेत. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना शोएब नवीन फलंदाज नेस्टर धंबा यांना आपण पाहतोय. ह्या खेळाडूंना देखील आपल्याला पाहायला गेलं तर मॅन फ्रॉम मरणाला विरार नगरीतील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न नाही तर यावेळेला पहिला चेंडू जाईल का सीमारेखा पार 6 धाव्यांसाठी नेस्टर धंबा यावेळेला सुरुवात करून देतोय. लगातो परिसरातील हा खेळाडू विरार नगरीतील आपण पाहतोय. जर खेळाडू आपण पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आज वसई तालुक्याचं आपल्या पालघर जिल्ह्याचं ज्या खेळाडून आपण 7 समुद्रापलीकडे जाऊन ज्या खेळाडूनं नाव उंचावलं तो नेस्टर धंबा यावेळी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पुन्हा एक दाखवट टप्प्याचा चेंडू यावेळेला बॅटच्या रडार मध्ये येत नाही. सिंगल धाव येते. सिंगल धावेने आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ वैयक्तिक करतोय नेस्टर धंबा. 7 धावेंवर खेळत असताना पाहायला मिळतो. ओमन सारख्या आपण पाहायला गेलं तर T20 वर्ल्ड कप आपण पाहायला मिळाला होता 2000 मला वाटतं 16ची गोष्ट आहे आणि त्यावेळेला हा खेळाडू देखील ओमन संघामधून प्रतिनिधित्व करत आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच नेस्टर धंबा आहे जिथे आपण लक्ष आपण पाहायला गेलं तर 75 धावांचा परंतु ज्या प्रकारची सुरुवात करून दिली पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होतो जिथे 32 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 10 धावांची खेळी केली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये शोएब थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना वैयक्तिक 6 चेंडू 22 धावा खर्च पडत असताना पाहायला मिळतात. 75 धावांचं आव्हान सुरुवात तशा प्रकारची करून दिली. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ होतो समाप्त जिथे 32 धावा धावफलकावर. एसडीजे
आठवणीत राहणारी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच PDTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य असं आयोजन आणि ह्या स्पर्धेचं पर्व तिसरं आणि पर्व तिसऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थात उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आमदार चषक, अर्थातच ओपन क्रिकेट ऑल इंडियाचे खेळाडू देखील उद्याला तारे सितारे उद्या आपल्याला पाहायला मिळते. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव घेतली जाते. हे खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जातं, कारण पहिल्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत धावा आल्यात 32 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर 2.1 चेंडूचा खेळ होत असताना आतापर्यंत 33 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट असं युद्ध आपल्याला पाहायला मिळते. इकडे विश्वनाथ जाधव तर दुसरीकडे नेस्टर धंबा यांना देखील आपण पाहतो. दोन्ही एकाच परिसरातील खऱ्या अर्थानं खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अर्नाला सारखी प्रीमियर लीग आपण पाहायला गेलो तर त्या ठिकाणी मला वाटतं नेस्टर धंबा आणि विश्वनाथ जाधव हे दोन्ही खेळाडूंना एका संघामध्ये बऱ्याचदा आपण खेळत असताना पाहायला मिळते. एकीकडे लेदर क्रिकेटचा तितकाच मोठा अनुभव आहे, तर दुसरीकडे टेनिस क्रिकेटमधील ऑल इंडियातील एक उभरता सितारा विश्वनाथ जाधव यांना आपण पाहतोय. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती आहे. आणि अशा प्रकारचं आतापर्यंत हे रणनीती, हे कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा विश्वनाथ जाधव खर्ची पडत असताना पाहायला मिळतात. काऊन देण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारमध्ये यावेळेला येत नाही. निर्धाव चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं जातो, स्लोवर गतीचं यावेळेला चेंडू आणि त्या प्रकारचं कौशल्य आहे, गती परिवर्तन करणं जाणतो आणि तेच यावेळेला खऱ्या अर्थानं सक्सेस ठरत असताना पाहायला मिळतं. विश्वनाथ जाधव क्या बात आहे, काय गोलंदाजी हाताळली जाते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 10 धावा खर्ची पडला होता, परंतु आता 4 चेंडू 3 धावा खर्ची पडत असताना यावेळेला पुन्हा एकदा झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना प्रतीक दुसरा गडी फलंदाज विघ्नेश साखळतोडे यांना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अर्नाळाचा हार्दिक पांड्या या नावाने ओळखला जात आहे आणि हा यावेळेला काय घडेल, समोरच्या संघावर संकट मोचक ठरेल का, ह्यावर देखील नजर दिलं जाईल. आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी केली, ज्या प्रकारे कमबॅक केलंय विश्वनाथ जाधव, 5 चेंडू 3 धावा 2 गडी बाद, काय गोलंदाजी हाताळले. 35 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण धावफलकावर पाहतोय. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये विघ्नेश साखळतोडे. शेवटचा चेंडू यावेळेला बॅटची कडा घेते, परंतु चेंडू येतो यावेळेला शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये, सिंगल धाव घेतली जाते, वैयक्तिक खातं खोललं जात आहे. त्या 18 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धाव संख्या धावफलकावर 36 धावा धावफलकावर येत असताना SDJ
3 षटकांचा खेळ होत असताना धावफलकावर आतापर्यंत रोख लगावलेली खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेल्यानंतर प्रणव फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळतं आणि हा अनुभव खऱ्या अर्थानं विश्वनाथ जाधव यावेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. PDTPLच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन, टेनिस बॉल क्रिकेटची खऱ्या अर्थानं एक खमंग मेजवानी घेऊन येणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेला युवराज येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 विरार नगरीमधील अर्णाला परिसरातील हे खेळाडू आपण पाहतो. एकीकडे निष्ठर धंबा आहे, दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे. ह्यामध्ये देखील त्या प्रकारचं कौशल्य आहे, कुवत आहे. परंतु यावेळेला काय करावं लागेल तितकंच महत्वाचं आहे. कारण यावेळेला आपण पाहायला गेल्यानंतर संघ थोडा कुठेतरी संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 36 चेंडू 75 धावांचं आव्हान होतं, परंतु आतापर्यंत 36 धावा धाफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हटलं जातं ना, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय. चला विनंती असेल, लाईट्स येत आहे मैदानामध्ये, त्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे. हॅलो हॅलो, येस थँक्यू. युवराज गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. समोर राईट हँड बल्लेबाज विघ्नेश साखळतोडी. यावेळेला पहिला चेंडू पंच आमच्यापर्यंत वळतात. अर्थातच काय उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू आउटसाइड ऑफस्टम्पचा मारा. अतिरिक्त धाव धाफळकामध्ये ऍड होत असताना 37 धावा 37 आतापर्यंत धाफळकार आपल्याला पाहायला मिळतात. 2 तब्बल संघ, एकीकडे विश्वनाथ जाधव तो दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला रिव्हर्स फॉर्टेन फटका यावेळेला उंच हवेत आहे, उंची कमी परंतु झेळ सुटला जातोय आणि हा झेळ कितपर्यंत महागात पडेल ह्यावर देखील नजर दिली जाईल. 3 धावा घेतल्या जातात. 2 क्षमा असावी, 2 धावा धाफळकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत धाव संख्या 39 39 धावा धाफळकावर. 3.1 चेंडूंचा खेळ. 39 धावा धाफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 75 धावांचं भलं मोठं आव्हान धाफळकार आपल्याला पाहायला मिळतं. परंतु विघ्नेश साखळतोडे पुन्हा एकदा सुवर्ण संधी मिळते आणि ह्या मिळालेल्या संधीचं सोनं करेल का ह्यावर देखील नजर असेल. विघ्नेश साखळतोडेसाठी मी एकच म्हणेन, हा खेळाडू आपण पाहायला गेला तर तितक्याच मोठा कौशल्याचा अनुभवाची ताकद आहे खेळाडू देखील. परंतु यावेळेला काय घडेल ह्यावर देखील नजर असेल. युवराज गोलंदाजी मार्कवर खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतो. यावेळेला नाही तर पंच यावेळेला आमच्यापर्यंत पुन्हा एकदा वळत असताना अतिरिक्त धाव धाफळकामध्ये पडला जातोय. 40 धावा आतापर्यंत धावफलकावर. अजून देखील लक्ष आपण पाहायला गेलो तर 35 धावा अजून देखील धावफलकावर कुटायचे आहेत. येणारे 17 चेंडू मध्ये 35 धावांचं इक्वेशन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. युवराज आतापर्यंत थोडासा कुठेतरी आपण पाहायला गेलं तर गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. आखूड टप्प्याचा चेंडू जातो. यावेळेला 1 बॉम्ब सीमारेखा पार, लगातो चौकार, PDPL चौकार. येस डीजे. माध्यमातून आपण पाहतोय ज्या प्रकारे बॅट स्विंग होता. 1 बॉम्ब सीमारेखा पार 4 धावांसाठी. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ताकदीचा वापर केला जातो. चेंडू जातोय धन धन करत जमिनी लगत सीमारेखा पार. PDTPL चौकार. आता येऊन ठगलाय कुठे.
लगातार 2 चेंडू 2 चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता लक्ष मात्र 15 चेंडू येणारे 15 चेंडूमध्ये 27 धावेंचा अजून देखील लक्ष धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. विघ्नेश साखळतोडे यावेळेला स्वतःला म्हणतोय की खुमियाबी मुझमे खामियाबी मुझमे ढूंढने वाले तू ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमे. ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते विघ्नेश साखळतोडे 4 चेंडू 11 धावेंवर आतापर्यंत खेळतोय. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळत असताना उभा ठाकलाय विघ्नेश साखळतोडे. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला उंची जास्त आहे. काय प्रयत्न केला जातोय प्रयत्नांना दाद लावी लागेल परंतु पंचांचं डिसिजन काय येईल. चेंडू जातोय यावेळेला सीमारेखा बाहेर. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. प्रयत्न या ठिकाणी परंतु चेंडू जातोय सीमारेखावर. राहुल पाटील होते त्या ठिकाणी. या 6 धावेने धावफलकात पुन्हा एकदा भर पडत असताना विघ्नेश साखळतोडे सारखं एक वादळ यावेळेला मैदानामध्ये झुंजावत असताना पाहायला मिळत आहे. एक वेगळ्या प्रकारची खेळी करत असताना पाहायला मिळतं आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थानं झेल सुटला आणि त्या झेलचं एक रूपांतर आपण पाहायला गेलं तर सुवर्ण संधी मिळाली आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्तरित्या फलंदाजी करत असताना विघ्नेश साखळतोडे आज वन मॅन आर्मी लढत असताना पाहायला मिळतो मैदानात. 5 चेंडू 17 धावा वैयक्तिक ज्या प्रकारची फलंदाजी केले. हा प्रेशर आहे, हा खऱ्या अर्थानं तणाव आहे, दबाव आहे आणि पंच पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने वळत असताना पाहायला मिळतात. अर्थातच वाईट चेंडू रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी रिव्ह्यू आहे हा. वैयक्तिक 5 चेंडू 17 धावेंवर खेळत असताना दोन्ही खेळाडू तर दुसरीकडे युवराज थोडासा आपण पाहायला गेलं तर कुठेतरी महागात पडत असताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे षटक हाताळले आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्या सोबत जोडत असताना मृण्मय घरात यावेळेला दर्शवतात. 18 धावा खर्ची पडत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. हाच युवराज एकाकी विघ्नेश आणि विघ्नेश आतापर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये फक्त नावं झुंजावत असताना आणि विघ्नेश साखळतोडे त्या प्रकारची फलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावर 54 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 अर्नाळ्यातील खेळाडू एकीकडे नेस्टर धंबा पाहतोय तर दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे. यस निर्धाव चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू रेफर केला होता आणि खऱ्या अर्थानं सक्सेस मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव चेंडू येत असताना 55 धावा धावफलकावर 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. वैयक्तिक 19 धावा आतापर्यंत खर्ची पडत असताना युवराज विघ्नेश साखळतोडे यावेळेला मैदानाला गरंगत मैदानाला गुदगुळ्या करत गेलेला हा चेंडू सिंगल धावेसाठी सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु सिंगल धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतं. 5 चेंडूंचा 4 षटकांचा खेळ होत असताना आतापर्यंत धावफलकर आपण पाहायला गेलं तर 57 येणारे 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज धावफलकावर. पहिल्या 4 षटकांचा खेळ होत असताना 24 चेंडूंचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 55 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज धावफलकावर अजून देखील आपल्याला पाहायला मिळतं. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विघ्नेश साखळतोडे तर दुसरीकडे नेस्टर धंबा. वैयक्तिक 6 चेंडू 10 धावांवर नेस्टर धंबा खेळतो तर दुसरीकडे विघ्नेश
वैयक्तिक 5 चेंडू 17 धावेंची एक अफलातून खेळ करत असताना आतापर्यंत एक आगळ्या वेगळ्या शैलीने एक क्रिकेटचं कलात्मकतेने भरलेले फटके या ठिकाणी आपल्याला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही स्पर्धा देखील तितक्याच जबरदस्तरित्या एक सुंदर आठवणीत राहणारी अशी स्पर्धा, एक पालघर मधील खेळाडूंना एक सुवर्ण संधी अशी देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच PDTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना. गोलंदाजी मार्कवर यावेळेला राहुल पहिल्या चेंडूवर पंचांकडे दाद मागितले, पंचांचं बोट यावेळेला हवेत. अर्थातच यावेळेला विघ्नेश साखळतोडे त्यांच्या खेळल्या होते पूर्णविराम. तिसरा गडी बॅक टू द डगआउट. यावेळेला खऱ्या अर्थाने विजयाचा शंख फुकलाय का राहुल पाटील यांनी, ह्यावर देखील नजर दिली जाईल. कारण अजून देखील लक्ष आपण धावफलकावर पाहायला गेला तर येणारे 11 चेंडू मध्ये 20 धावेंची गरज. तोपर्यंत येतो पुन्हा एकदा डीजेमॅनच्या दिशेनं. ह्याचं इक्वेशन काय दर्शवतं? येणाऱ्या 11 चेंडू उलटी गिनती खऱ्या अर्थानं चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 20 धावेंची गरज. नवीन फलंदाज यावेळेला मिनी वोरा येतोय. कोशिश तो जारी है, आ देखे कोण किस पे भारी है. आतापर्यंत राहुल पाटील पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले, प्रभावित करून सोडले. विघ्नेश साखळतोडे जो आतापर्यंत मैदानामध्ये एक वादळ घेऊन आला होता, त्या वादळ यावेळेला खऱ्या अर्थानं शांत केलंय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय का लगातारचा दुसरा बॅक टू डगआउट. जसा येतोय मिनी बोरा तसा पुन्हा एकदा तंबूच्या दिशेला हालत असताना येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 20 धावेंची गरज. ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत विघ्नेश साखळतोडे यांनी खेळत होता, तोपर्यंत सन ग्रुप संघाकडून सामना वळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे येणारे 12 चेंडू मध्ये 20 धावेंची गरज. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण पाहायला गेला तर खऱ्या अर्थानं राहुल पाटील यांना पाहायला सबमरीन डिलिव्हरी ज्या प्रकारची हाताळली, पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद करत असताना खेळाचं यावेळेला पूर्णतः दिशा पालट केलेली आपल्याला पाहायला मिळेल. कोशिश आता प्रकारचं ज्या प्रकारचे हाताळले, जबरदस्तरित्या गोलंदाजी हाताळतोय. नवीन फलंदाज यावेळेला सागर येतोय. उंच पुरा तगडा ताकदवान फलंदाज आहे, परंतु यावेळेला जिम्मेदारीने खेळावं लागेल. आतापर्यंत संघ थोडासा कुठेतरी संकटामध्ये, यावेळेला धावचीतची संधी आणि हॅट्रिक. ह्या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक घेत असताना मॅन फ्रॉम राहुल पाटील वाडा. क्या बात है. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय राहुल पाटील ह्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा संघाला यावेळेला जिवंत ठेवण्याचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पाटील साठी एकच म्हणेन की खुमिया भी तुझमें, खुमिया भी मुझमें, ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमें.
या अगोदर खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर विनीत धानमे या अगोदर हॅट्रिक घेतली होती आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर दुसरे हॅट्रिक येत असताना राहुल पाटील ज्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्तरित्या गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते ज्या प्रकारची गोलंदाजी केली ज्या प्रकारची मेहनत आतापर्यंत केले मॅन फ्रॉम वाडा राहुल पाटील आणि राहुल पाटील आता यावेळेला ह्या मैदानामध्ये गुंजत असताना आपल्याला पाहायला मिळतं लगातारची 3 विकेट पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र परंतु यावेळेला आगल्या वेळेला शैलीने खेळलेला फटका 4 धावेने जो प्रेशर होता तो प्रेशर यावेळेला रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय 4 धावेने हितेश वजे महाराष्ट्र सुद्धा निघताना आपल्याला पाहायला मिळतं हाच क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ अर्थातच क्रिकेट आणि क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा संधी भेटेल का यावेळेला सिंगल धाव घेतली जाते सिंगल धावेने आतापर्यंत धाव संख्या धाव फलकामध्ये 5 चेंडू पहिले हाताळत असताना राहुल पाटील 7 धावा खर्ची पडत असताना 3 गडी बाद केलेले आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच काय ह्या संघात आणि ह्या संघासाठी एक विजयाचा शंख पुकारलेला आपल्याला राहुल पाटील यांना आपण पाहतोय शेवटचा चेंडू 1 to go चा इशारा घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतात धाव संख्या धावफलकावर आतापर्यंत 60 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळते अगल्या वगैरे खेळाने प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू येतोय पहिल्या 5 षटकांचा खेळ होत असताना धाव संख्या धावफलकावर आतापर्यंत 60 धावा येत असताना पाहायला मिळते येणारे 6 चेंडू मध्ये आता मात्र 15 धावांची गरज धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलो ना तर कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो आता येणारे 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज एकीकडे नेस्टर दंबा वैयक्तिक किल्ला नडवत असताना पाहायला मिळतो जो किल्ला नडवत होता तो विघ्नेश साखळतोडे यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये आहे येणारे 6 चेंडू 15 धावांची गरज काय घडेल काय बिघडेल ती येणारी खाळ वेळ मात्र दर्शवेल ज्या प्रकारचा सामना राहिला ज्या प्रकारचा आतापर्यंत फलंदाजी राहिले परंतु असं म्हणतात ना परमेश्वर देखील असा एक डायरेक्टर आहे ना जो कठीण रोल नेहमीच एक बेस्ट ऍक्टरला देत असतो आणि ह्या वेळेला बेस्ट ऍक्टर कोण असेल ह्यावर देखील नजर दिली जाईल आतापर्यंत राहुल पाटील यांनी सामन्यामध्ये पूर्णतः जान आणून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे 12 चेंडू 20 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त 6 चेंडू 3 गडी बाद करत असताना 5 धावांचे एक कंजूस तिखट मारा करत असताना गोलंदाजी हाताळत असताना राहुल पाटील यांना आपण पाहिलंय परंतु दुसरीकडे गोलंदाजी मार्कवर यावेळेला कोण येईल ह्यावर देखील नजर येईल पूर्णतः संघाची जिम्मेदारी कोणावर असेल युवराज गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतं वैयक्तिक यस सर दुसरं षटक हाताळण्यासाठी येणारे 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 6-15 काय कोणता संघ विजयी ठरेल येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज असताना ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली थोडीशी घाई करा विनंती असेल खेळाडूंना विनंती करतोय येणारे 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज स्वामी विवेकानंदजी नेहमी म्हणताना की कोणतेही कार्य हे अडथळे वाचून पार पडत नसतं शेवटपर्यंत जो प्रयत्न करतो ना तो मात्र नक्कीच
यशस्वी होत असतो. यावेळेला शेवटपर्यंत प्रयत्न केलेत नेस्टर धंबा यांनी, परंतु यावेळेला चेंडू जातो. पहिल्या चेंडूवर विजयाचा शंख फुकलाय का ह्यावर देखील नजर असेल. आता येणारे पाच चेंडूमध्ये 11 धावेंची गरज. युवराज पहिला चेंडू खोलवर टप्पा टाळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडार मध्ये आला यावेळेला. पहिल्या चेंडूवर चेंडूला भिरकावून दिला. 1 बॉम्ब सीमारेखा पार. PDTPL चौका असताना हितेश वजे काय फलंदाजी केली जाते. महाराष्ट्र पोलीस दलातील एक व्यक्ती आपण पाहतोय हितेश वजे यांना आपण पाहतोय. उंच तगडा ताकदपुरा असा फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर युवराज यांच्यावर मारा करत असताना प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. AK-47 हे खिलाडी आहे आणि अशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत करत असताना पाहायला मिळत आहे. येणारे पाच चेंडूमध्ये आता मात्र 11 धावेंची गरज. पुन्हा एकदा प्रेशर आहे, दबाव आहे थोडासा. आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा यावेळेला. DRS पंच नो साठी आहे का? येस नो साठी आहे. विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय का ह्यावर देखील आता आमची टेक्निकल टीमला या ठिकाणी कामाला लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत राहुल पाटील यांनी हाताळली होती, परंतु युवराज पुन्हा एकदा येतोय. थोडासा खर्ची पडला होता, परंतु वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाने यावेळेला खऱ्या अर्थाने तितकाच विश्वास ठेवला होता, परंतु विश्वासाला तडा पडेल का ह्यावर देखील नजर असेल. नेस्टर धंबा एक वैयक्तिक चांगली खेळी करत असताना पाहायला मिळतो, परंतु दुसरीकडून ज्या प्रकारची फलंदाजी केली जात आहे. वाईट चेंडू आहे. 1+1 पुन्हा एकदा 2 धावा धाफकामध्ये ऍड होत आहेत. येणारे 5 चेंडूमध्ये 9 धावेंची गरज. उलटी गिनती खऱ्या अर्थानं आता चालू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे 36 चेंडू 75 धावेंचं आव्हान, परंतु आता काय सामना येतोय. आता येणारा सामना येणारे चेंडू 9 धावेंची गरज. धाफकार आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, ज्या खेळाने तुम्ही आम्हाला वेळ लावल्यानंतर तो खेळ म्हणजेच क्रिकेट. हॅलो, ज्या खेळाने खऱ्या अर्थानं आपल्याला आपण लाखोंचा मित्र परिवार दिला ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आज आपल्याला पाहायला मिळतं असंख्य असा मोठा ओळख निर्माण करून दिली, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटची खऱ्या अर्थानं खमंग मेजवानी घेऊन येणारा खेळ अर्थातच PDTPL आपल्याला पाहायला मिळतो. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा सामना आजच्या दिवसातील दुसरा, जिथे येणारे 5 चेंडू 9 धावेंची गरज असताना चेंडू यावेळेला नो मॅन्स लँड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चांगला गॅदर केला जातो, तोपर्यंत सहज आणि सोप्यारित्याने 2 धावा धाफकामध्ये भर पडत असताना पाहायला मिळतं. मॅच इक्वेशन काय होतं आणि काय येऊन ठगलंय यावेळेला. येणारे 4 चेंडू 7 धावेंची गरज. जबरदस्तरित्या फलंदाजी केली जाते. मित्रांनो, सराव असा करा ना की तुम्ही कधी जिंकलाच नाही, आणि खेळ असा दाखवा ना की तुम्ही कधी हरलाच नाही. अशा प्रकारचा खेळ आतापर्यंत नेस्टर दाखवतो. दुसरीकडून हितेश, ज्याला आपण पाहतोय एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळतो. उंच तगडा ताकदवान असा खेळाडू होता. दुसरीकडे नेस्टर एक किल्ला नडवत असताना आतापर्यंत आपल्या संघासाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला डायरेक्ट स्टंपला हानाचा कॉल येतो आणि यावेळेला गडी बाद होईल का? यस, तर धावचीच्या रूपाने यावेळेला नेस्टर धंबा बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना क्रिकेटमध्ये हा देखील तितकाच महत्वाचा कॉल असतो. येस नो, आणि हा कॉलावर देखील क्रिकेट निर्भर असतं, परंतु यावेळेला चुकी घडली जाते आणि चुकीचं रूपांतर नेस्टर धंबा बॅक टू द डगआउट धावचीच्या रूपानं. येस डीजे. पंच्याहत्तर धावांचा धाफाकर आपल्याला पाहायला मिळतात. सामना जिथे सन ग्रुप विरोधामध्ये RP लायन्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु
आता सामना येऊन कुठे थकलाय. येणारे 3 चेंडू, येणारे 3 चेंडू मध्ये 6 धाब्यांची गरज धाफळकर आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे चिन्मय घरात आहे तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत जो संकट मोचक म्हणून फलंदाज थकलाय तो हितेशला आपण पाहतोय. वैयक्तिक 3 चेंडू 9 धाब्यांची खेळी करत असताना पाहायला मिळतोय. चिन्मय एकीकडे आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जात आहे. प्रचंड असा लेदर क्रिकेटचा तितकाच मोठा अनुभव असणारा हा खेळाडू चिन्मय घरात यांना आपण एकीकडे पाहतोय. परंतु हितेश गोलंदाजी मार्कवर युवराज यांच्यावर देखील तितक्याच मोठा कॉन्फिडन्स आहे. अनुभवाने भरलेला हा खेळाडू, एक गोलंदाजीमध्ये प्रसिद्ध, एक पंचकृषीमध्ये नाव घेतलं जातं हा युवराज. दुसरीकडे डॉरफुल टचचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाही, सिंगल धाव घेतली जाते. आता मात्र येणारे 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. काय सामना राहिलाय. चेक नक्कीच थांबवतोय कारण की आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकाल आदरणीय सन्माननीय ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय निलमजी संके साहेब, त्याचबरोबर पाहू शकाल प्रभाकरजी राहुल साहेब आणि माजी पंचायत समिती सदस्य मुख्यदादा पाटील आपण पाहतोय. त्यांचं नक्की सहर्ष स्वागत असेल. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये ओव्हर टू कम बॉक्स. 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. चिन्मय येईल का युवराज येईल यावर देखील नजर असेल. आता एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं सन ग्रुप आहे, दुसरीकडे आरपी लायन्सचा संघ. डॉर्फिटाचा चेंडू यावेळी चेंडू उंच हवेत आहे. चिन्मय येतोय परंतु राहुल यावेळी चुकी करतोय, घाई करतोय, चेंडू जातोय 1 बॉल सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी. प्रेक्षकांना विनंती असेल हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू 1 धावेची गरज. हॅलो किक, हॅलो हॅलो. हाईट फॅक्टर साठी देखील नो घेण्यात आला आहे. पंचांचं डिसिजन यावेळेला काय ह्यावर देखील असेल ना. काय डिसिजन येईल यावर देखील आता निर्भर असेल. सर्वांच्या नजरा यावेळेला प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, पंचांवर नजरा यावेळेला आपण पाहतोय आणि पंचांचा डिसिजन काय येईल. दुसरीकडून आपण पाहतोय सन ग्रुपचं डगआउट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांचा डिसिजन येस, नो चेंडू आहे आणि विजयी संघ ठरतो यावेळेला सन ग्रुप्स. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्ड लक टीम आरपी लायन्स. आपण देखील चांगला खेळ केला. दोन्ही खेळाडूंना विनंती असेल दोन्ही संघाचे आपण हँडशेक करून जायचे. बघा दोन्ही संघांनी विनंतीशील आपण हँडशेक हस्तांतरण करून मैदानाच्या बाहेर जायचं आणि दोन्ही यानंतर होणारा सामना सोरा विकी 11 आणि एका बाजूला सन ग्रुप. दोन्ही कॅप्टन्सनी टॉस साठी पण सज्ज राहायचंय. निखिल पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर ऍडव्होकेट विकीजी शुक्ला साहेब, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तसंच पालघर जिल्हा सहसंपर्क प्रमुख सन्माननीय प्रभाकर राहुल साहेब सुद्धा पाहायला भेटतात, त्यांचं सुद्धा आपण करूया. धन्यवाद. चला सामना फिनिश झाला, डिसिजन आलेला आहे. थर्ड अंपायर रेफर केला होता, तदनंतर डिसिजन दिला गेला. प्लीज बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणारा डिसिजन फायनल आहे. कुठल्याही खेळाडूने आर्ग्युमेंट्स करू नका प्लीज. बघा ऑनलाईन आपण पाहू शकाल हा डिसिजन रेफर केला होता, लाईव्हला पाहून हा डिसिजन दिला गेला. बघा दोन्ही संघाने हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर जायचंय आणि यानंतर टॉस केला जाईल. हा चला जलीश शेख सर कॅप्टन, हँडशेक करायचं लगेच मध्ये यायचं. आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. प्रथम टॉस करणार आहोत, त्यानंतर आपण